हे बघ मस्त लुसलुशीत झाली आहे ना. हो आज मस्तच झाली एकदम. फुलल्यात पण छान. आणि I don't think so. No, 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 no. I don't think so. आणि कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल अंकिता इडलीची तयारी. आणि आज इडल्या केल्या आहेत मस्त. इथे सांबार केलाय आणि इथे चटणी संपली आहे पण ऑलमोस्ट ही झालं. सगळ्यांचं पोट भरलंय खाऊन. हो आमचं आणि इडली खाऊन झालं आणि मग ब्लॉग सुरू केला आम्ही. हे सांगायचं होतं मला की आज मस्त इडल्या आज एकदम लुसलुशीत झाल्या एकदम सॉफ्ट. पीठ कसं होतंय ना त्याच्यावरती डिपेंड असतं. आज फुललं पण छान होतं. खूपच मस्त झाले आज इडल्या एकदम छान. I don't think so. No, no, no. हाय हॅलो कसे आहात सगळे. आय होप सगळे मजेतच असाल. मंगळवार आहे. नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे. राहूची सकाळी स्कूल झाली आहे. घरी आलेला आहे. आमचं सुद्धा आज लंच जरा लवकर झालं कारण इडलीचा बेत होता. सो जेवण सुद्धा झालेलं आहे. आणि आता माझी पुढची सगळी जी आपली आवराआवर असते ती सुरू आहे. चिक्कू मिल्कशेक म्हणतेस ना. हो हा कर ना मस्त. का चिरू नाही चिक्कू मिल्कशेक मस्त करते मस्त आलं. एकदा आपण काय बरं केलं होतं. आंबे मँगो मिल्कशेक केलं होतं. आता मला क्ले हवाय. क्ले हवाय. कुठे ठेवलाय ग. हे बघा इकडचा सोफा आहे ना आपला त्याच्यात स्टोरेज मध्ये मोठी पिशवी आहे ब्लू कलरची. इथे आहे का. ही बाई ब्लू. हा बघ मिळाला. बाबा एक प्लेट देऊ का तुला. चांगले त्याला पाकिट पूर्ण फोडलं त्याने. मग आईचं काम होऊ दे ना. काम झालं की शिकवतो तुला. हे आपण आता इथे ठेवून दे. मग मिल्कशेक साठी आईस लावलायस का आपण. बघ जरा चेक लावलाय पण मला वाटतं. कधी लावले. लावला माहितीये राहूने आणि आजीनेच लावला ना. हो कधी. त्याला काहीतरी हवा होता कशात विचार कशाला हवा होता. कधी राहू. कालच लावलाय आईने. अच्छा बघू आहे झालं असेल. हे बघ काय करतो. आईस घ्यायचे. मिल्कशेकला लागेल ना तो. घेऊया ना. एक क्यूब बरं घे. मिळाला का. बाई काय खेळणं बघायचं. त्याला गारगार वाटते ना. अशा मॅट्स तिथे घ्यायला पाहिजेत आपल्याला ना. हा त्या फ्रीजला. हा आपण काल लावला होता तो ना. अरे तो बर्फ आहे राहू. बर्फ दिला हातात. दे इकडे. हातात नसतो द्यायचा. गार असतो तो. हा आबांना देतोय आता. तो थंड आहे राहू. असं त्रास होतो मग हात दुखायला लागेल. तर मस्त इव्हिनिंग झाली आहे आणि आजचे इथले वेदर अपडेट्स. इथे प्रचंड पाऊस पडतोय कालपासून. काल विजा सुद्धा भरपूर पडल्या. रात्री गडगडत होतं आणि आता सुद्धा गडगडत आहे आणि पाऊस जोरात आहे इथे. गुड इव्हिनिंग. सो पुष्करने वेदर अपडेट्स दिलेले आहेत. प्रचंड पाऊस पडतो. आणि मगाशी लंच नंतर आम्ही मस्त आराम केला. अंकिता राहूचा अभ्यास घेत होती थोडा. आय गेस क्ले ऍक्टिव्हिटी सुद्धा केली त्यांनी. राहुलला तुम्ही बघितलं असेल की क्ले खेळायचा होता आज. माई तू सुद्धा माझ्या बरोबर बस. आणि अनयसा आज मला थोडंसं असं झालं होतं की फक्त इडलीचा बेत होता त्याच्यामुळे आज आवरलं सुद्धा सगळं लवकर होतं. म्हटलं चल आपण क्ले बरोबर खेळूया. सो दुपारी छान जरा त्याच्याबरोबर थोडासा अभ्यास घेतला. क्ले खेळले. मग राहू झोपला. त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा आराम केलाय. राहू आता उठेल. आमचं उठून रुटीन सुरू झालंय. आणि ही बघा मस्त गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे राहूने. आणि मगाशी चिकू मिल्कशेकचा प्लॅन तसाच राहिलाय. पण आता आम्ही असं ठरवलंय की रात्री मस्त डिनर नंतर चिकू मिल्कशेक अंकिता करणार आहे. येस. मगाशी इडलीने एवढं सगळ्यांचं पोट हेवी झालं होतं की सगळेजण म्हणाले आत्ता नकोय. म्हटलं ठीक आहे तो प्लॅन आपण रात्री डिनर नंतर करूया. येस. आणि अंकिताची आता कामं झालेली आहेत आणि आता त्यांनी मला वाटतं बेडरूमची कामं सुरू केली आहेत. किचनची कामं संपली आहेत. हे इथे काहीतरी काम सुरू आहे. मला वाटतं ती चादरी वगैरे सगळ्या तिला चेंज करायच्या बेडच्या. आणि हे आपलं मॅट्रेस काढली आहे बेडची इथे अशी काढून ठेवली. त्यामुळे आता बेडरूम मध्ये सगळा पसारा काढून ठेवलाय. आणि आता माझं सुरू होणार आहे ऑफिस. त्यामुळे त्याच्या आत ती प्रयत्न करते पटापट शूट सुद्धा करून घेऊया त्यातच ब्लॉग. आणि कामं पण कारण एकदा ह्याचं ऑफिस सुरू झालं की फार आवाज सुद्धा करता येत नाही. आणि आज थोडंसं झालं कॉल असतील तर मग नाही येत. कॉल असतील तर नाही तर चालतं जनरली. पण थोडंसं कॉल वगैरे असेल तर मग नाही चालत. आणि आज थोडंसं झालं सुद्धा असं आहे ना. आभाळ इतकं भरून आलंय अक्षरशः काळोख पडलाय. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकाला घरात असं वाटतंय की बापरे संध्याकाळी उशीर झालाय आणि आपली काहीच कामं झालेली नाहीयेत. मला जरा बेडशीट्स बदलायच्या आहेत. काही कव्हर्स वगैरे सगळं धुवून ठेवलेलं. सो म्हटलं छान हे सगळं लावून ठेवते. उशांची कव्हर्स बदलायची होती ती सुद्धा बदलून घेतलीये. अरे काय करतोय गाडी.
अच्छा, हे खुर्चीचं तुटलेलं ना ते. राहूचं स्टिअरिंग आहे ते. बाईकचे अच्छा, बाईकचं आहे. राहू तो गेम आण तुझा. असं इथे अजून काहीतरी करायचं होतं डेकोरेशनला, असे छोटे छोटे हे ठेवायचे बनवून, पण मस्त राहिलं ना. छान, एकदम मस्त केलाय राहूने. जरा झाकण काढलं तर बाहेर बघ कसे आले सगळे. आणि आज कुकर मध्ये नाही केले, कढईत केले. झाले ना. झाले. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मस्त इथे पॉपकॉर्न केलेत अंकिताने, गरम 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 गरम. आणि मस्त पॉपकॉर्न आता खाऊन झाले. राहू दे, खालचे बघ थोडेसे झाले. हे बघ जास्त राहिलं ना झाकून वरचे वरचे काढून घेते, बाकी जाऊ दे. यात पण बघ थोडेसे काळे झाले. कडवट लागतील ना ते. कडवड लागतात. कडवड कडवट म्हणजे आता तू ते कडू कडू म्हणतोय मी. कडू लागतात ना ते थोडेसे. तिथे सांभाळू ना, मी पाणी भरायला लावलंय जरा. हो हो, इथे ना उकळायला ठेवायचं ते. मस्त इव्हिनिंग व्ह्यू एन्जॉय करतेस का. पॉपकॉर्न खात खात. पण जास्तच काळोख झालाय असं वाटत नाही ना. 7 वाजलेत फक्त. आज तुला सांगते काय, मगासपासूनच असं वाटतंय ना की हा. खूप वेळ गेलाय. आणि काळोख बघ ना किती. 7 वाजता. बापरे. बघितलं, वीज बघितली. डेंजर. असाच मगाशी भरपूर पाऊस आणि काल रात्री केवढं होतं गडगड. परतीचा पाऊस. परतीचा पाऊस. आपण तेव्हा आता तिथे म्हणत होतो हा पाऊस आता जरा कमी झाला आहे. हा. ऑक्टोबर एक तर पावसानं सुरुवात झाली परत. आताच आहे. हो बाबा, खूपच चमकतायत. ते काय घेणार नाही इथे, पण तरी ये आतमध्ये. डिनरची वेळ झालेली आहे, पण त्याआधी थोडंसं आम्ही बाहेर पडलोत. ॲक्च्युली आज दिवसभर तसं बघायला गेलं तर खूप खाणं चाललेलं आहे, त्याच्यामुळे फार कोणालाच भूक नाही आहे. आणि जो चिक्कू मिल्कशेकचा प्लॅन आम्ही केला होता तो मी आत्ता म्हटलं चला मिल्कशेक करायला घेऊया, पण दूधच संपलंय. सो त्याच्यासाठी मी आणि पुष्कर पटकन बाहेर आलो, दूध घेतो आणि मग घरी जातो. मिळालं ना. हो मिळालं, जास्तच घेतलं जरा. आणि फायनली सकाळपासनं ज्याची आपण वाट बघतोय तो चिक्कू मिल्कशेक फायनली इथे आता तयार होणार आहे. एंड ऑफ द डे. एंड ऑफ द डे. अंकिताने इथे चिक्कू मस्त चिरून घेतलाय, दूध, आणि आता ती त्याची तयारी करते. पण बघ कसं असतं, काय दुपारी झालं नाही, आत्ताही करायचं होतं, ते दूध संपलं, ते आणायला जायचं होतं, पण म्हटलं नाही, दूध आणायचं आणि मिल्कशेक करायचा. क्या बात है. मस्तच एकदम. आणि आपल्या इथे मस्त आता चिक्कू मिल्कशेक तयार झालेला आहे. चिक्कू शेक तयार. चिक्कू शेक फार बघा, दुपारी ऑर्डर दिली होती, आता काय दुपारी ऑर्डर दिली आणि आता झालाय तयार. काय एवढं लेट देता तुम्ही. हा, सकाळी ऑर्डर देऊन आता देत असं कसं होईल मग. पण हे चांगलं होतं, चिक्कू त्यांनीच आणून दिलेले. कधी सगळ्यांचं पोट पॅक झालं होतं आज इडली खाऊन. कुठला ग्लास हवाय तुला. हा का. हा याच्यात हवाय. ओ वाव, फेवरेट आहे राहूचा हा. अच्छा हा वाला. बरं बघ नक्की सांग. हे बघ किती हवंय सांगा मला. एवढूसच बस. एवढं घेऊन बघ कसं झालंय. बघ कशी टेस्ट आहे. क्या बात आहे. सुपर. मस्त. क्या बात. थंड. एन्जॉय. कसं झालंय. एक नंबर. अशा प्रकारे मिल्कशेक झालेला आहे. आणि आजच्या दिवसभरात इडली चटणीचा बेत जो ठरवलेला तो झाला. संध्याकाळी आज अचानक पॉपकॉर्नचा सुद्धा बेत झाला. सो मस्त आजचा दिवस छान घालवलेला आहे. आज हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय. Maybe so